आपण या तासाला शेकडेवारी या घटकाचा अभ्यास करणार आहोत. गणित विषयामध्ये शेकडेवारी या घटकाला खूप महत्त्व आहे. प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये या शेकडेवारीवरती भरपूर प्रश्न विचारले जातात. शेकडेवारी म्हणजेच काय, तर शेकडा याचा अर्थच होतो 100. शेकडाचा अर्थ होतो 100. शेकडा म्हणजेच शतक किंवा त्याला आपण 100, ठीक आहे, 100 असं म्हणूया. आणि 100 पैकी किती पडले याला आपण टक्के म्हणतो. म्हणजे पूर्ण याचा अर्थ शेकडा याचा अर्थ पूर्ण 100 असं मानलं जातं. आणि त्याला शतमान असं म्हणलेलं आहे, शतमान. कधी कधी आपण या शतमानाचा रूपांतर अपूर्णांकामध्ये सुद्धा करता येतो. म्हणजे उदाहरणार्थ 100 पैकी 50 छेदस्थानी 100 असतो. किती पैकी पडलं आहे? 100 पैकी. जास्तीत जास्त किती पडले असते? 100. 100 पैकी 100 मार्क्सच्या बाबतीत म्हणूया किंवा काही वस्तू आपण घेतो असं दाखवलं तर आपण 100 पैकी 50 असं जर म्हटलं तर याला अपूर्णांकामध्ये सुद्धा रूपांतर करता येतं. हे अपूर्णांकामध्ये आता आहेच. मग अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना कसं घेणार आपण? 50 अंशामध्ये छेद 100. आता याचा अपूर्णांकामध्ये 50च्या पाड्यामध्ये 100 आहे. 50 एका 50, 50 दोन्ही 100. म्हणजे 50 एका 50, 50 दोन्ही 100. त्याचा अर्थ झालं याचं सममूल्य अपूर्णांक आहे 1/2. म्हणजेच 1/2 अर्धा. 50 पैकी 100, 100 पैकी 50 म्हणजेच त्याचा अर्थ आहे अर्धा. हे लक्षात ठेवा. तसेच आणखीन उदाहरण आपण बघू शकतो. छेद 100च असायला पाहिजे. 100 पैकी समजा 38 असं जर म्हटलं तर 38% यालाच आपण कसं म्हणू शकतो? अपूर्णांकामध्ये लिहायचं असेल तर याचे आणखीन लहानात लहान सममूल्य अपूर्णांक करता येतात. मग याच्यापेक्षा लहान सममूल्य अपूर्णांक जर करायचा असेल तर आपण याला समान अंकाने भागू शकतो. अंशाला आणि छेदाला सुद्धा एकाच समान अंकाने भागायचं. दोन्ही भाग जातं, ठीक आहे. बघा, 2 92 18 म्हणजे 19 दोन्ही 38 होते दोन्ही भागल्यावर. आणि खाली दोन्ही भागला तर 50 म्हणजे 19/50 असं सममूल्य अपूर्णांक आपण काढू शकतो. टक्केवारीमध्ये जर लिहायचं असेल तर आपण हे कसं लिहू शकतो? पण टक्केवारीमध्ये जर लिहायचं असेल तर यालाच आपण 50%, 100 पैकी 50 म्हणजेच 50% किंवा यालाच आपण असं चिन्ह देऊ शकतो. हे टक्केचं चिन्ह आहे, ठीक आहे. टक्केचं चिन्ह यालाच आपण कसं लिहू शकतो? 38%. याचाच अर्थ आहे 100 पैकी 38, 100 पैकी 50. तर हे लक्षात ठेवा. शेकडेवारीमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. शेकडेवारीमध्ये आपण व्यवहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक आणि शेकडा हे एकमेकांमध्ये आपण कसे रूपांतर करू शकतो? बघा, 1/2 म्हणजेच अर्धा. तेच आपण दशांश अपूर्णांकामध्ये कसं लिहितो? या 1ला 2ने जर भागलं किंवा तेच दशांश अपूर्णांकामध्ये आपण काय म्हणतो त्याला 5 दशांश, ठीक आहे. 5 दशांश म्हणजे 0.005 असं आपण म्हणतो. हेच आपण पुढं कसं लिहू शकतो? 5 दशांश म्हणजेच काय, तर 1 शून्य वाढवलं 100 म्हणजे वरपर्यंत 1 शून्य वाढवलं की 50 म्हणजे 50%. तसाच 1/4 म्हणजेच काय, तेच दशांश अपूर्णांकामध्ये 0.025 किंवा 25/7. 25/7 आपण लिहिताना 25/7 म्हणजेच 25%. बघा, छेद 100. जेव्हा छेद 100 येते तेव्हा शेकडा तयार होतो. 25 जे अंशामध्ये संख्या असणार आहे ते टक्केमध्ये लिहायचं 25%. तसाच 3/4. 3/4चा अर्थ काय झालं? 0.75 म्हणजेच 75/7. 75/7 त्यालाच आपण रूपांतर छेद 100 आलं म्हणजेच 75% शतकांमध्ये.
टक्केमध्ये आपण रूपांतर करायचं. 1/5 याचाच अर्थ दशांश चिन्हामध्ये आपण कसं लिहितो दशांश अपूर्णांकामध्ये 0.2, त्यालाच आपण 2 दशांश किंवा 20 शतांश, 2 दशांश. आता 2 दशांश म्हणजेच काय 20%. ठीक आहे. त्यानंतर 2/5 म्हणजेच 0.4 0.04 मग यालाच काय म्हणायचं 4 दशांश किंवा 40 शतांश म्हणजेच 40%. त्यानंतर 3/5 व्यवहारी अपूर्णांकामध्ये कसं 3/5. त्यानंतर त्याचाच दशांश अपूर्णांक काय झालं तर 0.6 यालाच 6 दशांश म्हणतात म्हणजेच 60%. तर अशा पद्धतीने व्यवहारी अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक आणि त्याचं शेकड्यामध्ये रूपांतर हे करता आपल्याला यायला पाहिजे. हे अगोदर तुम्हाला जर समजलं तर आपल्याला उदाहरणं सोडवायला सोपे पडतील. ठीक आहे. बघा असे प्रश्न सोपे प्रश्न असतात शेकडेवारीमध्ये. ते म्हणजे बघू 60चे 40% म्हणजे किती. आता बघा प्रश्न कसा आहे 60चे म्हणजे गुणाकार 40% म्हणजेच प्रश्न काढायचा. याचं उत्तर आपण काढू शकतो. 60च्या खाली काही नाही म्हणजे 1 असतं. इथेच आपण गुणाकार करू शकतो 60 गुणिले 40/100. 100ने पर्यंत 10ने भाग गेलं, इकडं 10ने भाग गेलं, साइन चौक 24 गुणाकार आला 24 म्हणजे इथं उत्तर काय येईल 24. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण प्रश्न सोडवू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न तसाच 70चे 30% म्हणजे किती. दुसरा प्रश्न पहा 70चे म्हणजे गुणाकार 30% म्हणजे 30/100 किती क्वेश्चन मार्क. तर परत तसंच 70च्या खाली काही नाही म्हणजे 1 असतं. मग 70 गुणिले 30 अंशाचा गुणाकार आणि खाली छेदाचा गुणाकार. बघा 10ने भाग गेला, इकडं 10ने भाग गेला, 7 त्रिक 21 म्हणजेच 21. तिसरा प्रश्न काय 60 पैसे हे 15 रुपयाचा शेकडा किती. शेकडा किती म्हणजे किती टक्के. लक्षात घ्या 15 रुपये म्हणजे 1500 पैसे होतात. 1500 पैसेपैकी 60 पैसे तर टक्के किती विचारलं म्हणजे 100ला किती असा प्रश्न आहे. बघा 1500चं 100 झाले म्हणजेच 1500चे 100 याचा अर्थ 15ने भागलं, 15ने भागल्यावर 100 येतं. वरसुद्धा 15ने भागा, 15 चौक 60 म्हणजे 15ने भागल्यावर 4 आलं. दोन्हीला 15ने भागलं, 15 एका 15 0 0 म्हणजे 100 आणि वर 15ने भागल्यावर 4 आलं. याचा अर्थ या ठिकाणी 4 येणार म्हणजे 4%. ठीक आहे. शेकडा 4 किंवा 4%. 100चे 4% होतात. चौथा प्रश्न आहे 150चा शेकडा 60. 150चा शेकडा 60 किती. प्रश्नचिन्ह आहे 150चा शेकडा 60 म्हणजे 60%. 150 कितवा प्रश्न आहे चौथा प्रश्नाचं उत्तर सांगतोय मी. 150चा म्हणजे गुणाकार शेकडा 60 म्हणजेच 60%. म्हणजे 100ला 60 तर 150ला किती असा प्रश्न आहे. 150च्या खाली 1 असतं. अंशाचा गुणाकार करा 150 गुणिले 60 आणि छेदाचा गुणाकार 1 गुणिले 100 म्हणजे 100. बघा 10 एक 10 इथं पण 10ने भाग गेलं. 15 गुणिले 6 करायचा म्हणजे तुम्हाला उत्तर सापडेल. ठीक आहे. 15 सक्क 90 म्हणजेच 90. 150चा शेकडा 60 म्हणजेच 90. ठीक आहे. इथं किती आलं होतं किती याचं उत्तर होतं 4. ठीक आहे. पुढे जाऊया. 400चे किती टक्के म्हणजेच 250 होतात. 400चे किती टक्के म्हणजेच 250 होतात. हा सुद्धा प्रश्न बघा 400चे किती टक्के म्हणजेच 250 होतात. प्रश्नचिन्ह छेद 100 आणि 250 होतात असा प्रश्न आहे. बघा आपण जसं वाक्य तसंच जर मांडणी केलात तर तुम्हाला लक्षात येईल. हा 5वा गणित आहे. आपल्याला इथं प्रश्नचिन्हाच्या जागी किती येईल किती टक्के असं विचारलं आहे. ठीक आहे. 400ला
250 तर 100ला किती असं बघूया आपण, असा विचार करूया. बघा 400ला 250 तर 100ला किती. 400ला 4ने भागल्यावर 100 येतं, म्हणून 250ला सुद्धा 4ने भागा, म्हणजे 4च्या पटीने त्याला गुणायचं आहे. म्हणजेच मग काय होणार बघा, याला 4ने भागल्यावर 250 भागिले 4 करा, म्हणजे तुम्हाला उत्तर मिळेल 4 सक्क 24, हातचाला 1, पुढं 10 झाले, 4 दोन्ही 8 आणि 4 पंचे 20, म्हणजे 62.5%. ठीक आहे. अपूर्णांकामध्ये सुद्धा, दशांश अपूर्णांकामध्ये सुद्धा आपल्याला उत्तर मिळू शकतं. 62.5% असं त्याचा उत्तर असेल. ठीक आहे. अशा या 5 प्रश्नांचे आपण उत्तर बघितलं. अशा प्रश्नांचा सराव करा. जास्तीत जास्त शेकडेवारीमध्ये असे प्रश्न येतात किंवा याच्या पुढचे प्रश्नसुद्धा थोडेसे शाब्दिक उदाहरणं वगैरे असू शकतात. शेकडेवारीवरती आपण उदाहरणं बघायला चालू करूयात, म्हणजे तुम्हाला हळूहळू समजेल की प्रश्न कसे येऊ शकतात आणि प्रश्न आपण कसे सोडवायचे आहेत. ठीक आहे. तर इथं बघा, पुढीलपैकी कोणता अपूर्णांक सर्वात मोठा आहे. 4 ऑप्शन तुमच्या समोर दिलेले आहेत. 4/5, 17/20, 16/25 आणि 31/50. आता हे करत असताना आपल्याला शेकडेवारीमध्ये असा प्रश्न का बरं आलेला आहे अपूर्णांकाचा, कारण आपल्याला माहिती आहे की अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला शतमानमध्ये करता येतं किंवा शेकड्यामध्ये करता येतं. मग हे प्रत्येक अपूर्णांक आपण शेकड्यामध्ये करू शकतो का, कारण छेदस्थान जर तुम्ही बघितलात बघा, 5, 20, 25, 50 एका समान परिमाणावरती त्याला ठेवायचं आहे, म्हणजे छेद हे अगोदर समान करायचं आहे. सगळ्या अपूर्णांकाचे छेद हे 100 ज्यावेळेस तुम्ही करणार त्यावेळेस तुम्ही तुलना करू शकता की कुठला अपूर्णांक मोठा आहे. जेव्हा त्यांच्यामध्ये आपण जेव्हा छेद समान करू तेव्हा आपल्याला तुलना करता येईल, म्हणजे जो अंश मोठा असेल तेव्हा तो अपूर्णांक मोठा असणार आहे. त्यामुळे आपण अशा पद्धतीने उदाहरणं सोडवूयात. प्रत्येक ऑप्शनमध्ये आपण 100 करण्याचा प्रयत्न करूयात. आता 4/5 आहे. 4/5चा छेद 100 होऊ शकतो. कसं होऊ शकतं, तर 5ला कोणत्या संख्याने गुणल्यावर 100 होईल, तर 20/5 100 माहिती आहे तुम्हाला. 20चा पाढा आपल्याला माहिती आहे. 20च्या पाढामध्ये 5व्या स्थानी 100 आहे, म्हणजे याला 20ने अंशाला आणि छेदाला 20ने गुणायचं. बघा 20/5 100, अंशाला सुद्धा 20ने गुणलं आहे. समान सममूल्य अपूर्णांक आपल्याला तयार करायचं आहे. 20 गुणिले 4 80, म्हणजे इथं झालं 80% किंवा 100पैकी 80 झालं. त्यानंतर दुसरा ऑप्शन होता 17/20. 17/20 आता इथं सुद्धा 20च्या पाड्यामध्ये 100 आहे, 20/5 100, मग त्यामुळे दोन्हीला आपण 5ने गुणूया. 20/5 100, कारण छेदस्थान आपलं 100 करायचं आहे म्हणून आपण 5ने गुणलं. आता खाली छेदाला 5ने गुणलं आहे, वरसुद्धा अंशाला सुद्धा 5ने गुणायचं. ठीक आहे. गुणाकार करा. 17/5 85 येतं, म्हणजेच अंशस्थानी 85, 20/5 100. बघा आता इथं लक्षात येईल तुम्हाला की पहिल्या अपूर्णांकापेक्षा दुसरा अपूर्णांक हा मोठा आहे. बघा 100पैकी 85, इथं 100पैकी 80, म्हणजे हा अपूर्णांक मोठा झाला. याचा अर्थ 17/20 मोठा झाला याच्यापेक्षा. आणखीन काही मोठे अपूर्णांक येऊ शकतात का बघूया. तिसरा ऑप्शनसुद्धा आहे. इथं 25/100 होईल. मग 16 किती ते बघायचं. 16 16 16 32 34 48 16 64, म्हणजे इथं काय झालं 16/25. याचा अर्थ 100पैकी 4ने गुणल्यावर 25/100 होतं. इथं सुद्धा 4ने गुणा. 16 16 16 32 34 48 16 64, म्हणजे इथं 64 झालं. 100पैकी 64 झालं. आणि चौथा ऑप्शनमध्ये 50. 50च्या पाड्यामध्ये 100 आहे. 50 दोन्ही 100, म्हणजे 31 दुने 31 दुप्पट करा 62, म्हणजे चौथ्या ऑप्शनमध्ये 62 100पैकी होईल. म्हणजे यात कोणता अपूर्णांक मोठा आहे तुम्हाला लक्षात येईल की 100पैकी 85 मोठा आहे. म्हणजे कोणत्या अपूर्णांकाने तो तयार झालेला आहे सममूल्य अपूर्णांक, तर 17/20. मग 17/20 म्हणजे दुसरा ऑप्शन हा अपूर्णांक मोठा असेल. आता दुसरा प्रश्न बघूयात. 60% हे अपूर्णांकात कसे लिहाल. बघा अगदी सोपा प्रश्न आहे. अपूर्णांकात त्याचं उत्तर काढायचं आहे, म्हणजे या ऑप्शनमध्ये जे अपूर्णांक आहे अचूक अपूर्णांक कोणतं, म्हणजे जे 60% दाखवेल. आता इथं करत असताना बघा 60% याचाच अर्थ आहे
100पैकी 60 टक्के, याचा अर्थ 100पैकी 60. ठीक आहे. आता पुढं जायचं आहे आपल्याला. या 60/100ला लहानात लहान सममूल्य अपूर्णांक करण्याचा प्रयत्न करा. सममूल्य अपूर्णांक म्हणजे त्याचं मूल्य समान असणार आहे, पण अपूर्णांकामध्ये तेच असेल, किंमत तेच असणार आहे. मग आता आपण याचं लहानात लहान संख्या करताना अशा कोणत्या संख्याने भागेल बघा. 60 आणि 100 कोणत्या संख्यामध्ये आहे, कोणत्या संख्याच्या पाड्यामध्ये असेल, किंवा अशी कोणती संख्या आहे की भागल्या दोन्ही संख्येला भाग जाईल. तर तुम्ही म्हणाल 2, 10, 10सुद्धा आहे. तर आणखीन बघा 20च्या पाड्यामध्ये सुद्धा बघा. 20च्या पाड्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येईल की 20च्या पाड्यामध्ये 60सुद्धा आहे, 20च्या पाड्यामध्ये 100सुद्धा आहे. डायरेक्ट आपण मोठ्यात मोठी संख्या असा विचार करूयात. मग याला जेव्हा 20ने आपण भागणार आहोत, 20 त्रिक 60 तुम्हाला माहिती आहे, 20 त्रिक 60 आणि 20 पाचा 100 हे तुम्हाला माहिती आहे. मग इथं अंशामधला 20 कॅन्सल होईल, छेदामधला 20 कॅन्सल होईल, दोन्ही 20 गेलं, राहिलं काय 3/5. 3/5. किंवा तुम्ही तोंडीसुद्धा करू शकता. 20 त्रिक 60 बघा, तोंडीसुद्धा तुम्ही करू शकता. 20 त्रिक 60, 20 पाचा 100 म्हणजे 3/5 राहिलं. मग हे तुम्हाला इथं 3/5 आहे असं लक्षात येईल. ठीक आहे. ऑप्शन. तर शतमानचं रूपांतर किंवा टक्केचं रूपांतर अपूर्णांकामध्ये सुद्धा करता येतं असं आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आपण थोडेसे मोठे उदाहरणं बघूयात आता की प्रश्नपत्रिकेत कसे पडलेले होते. ठीक आहे. तिसरा प्रश्न आहे 9,900चे 9% किती. 9,900चे 9% किती असा प्रश्न होता. हा प्रश्न 2018च्या स्कॉलरशिपला पडलेलं होतं. तर हे प्रश्न सोडवताना बघा, पहिल्यांदा 9,900 लिहा. 9,900चे 9%. ठीक आहे. तर याचाच अर्थ असा आहे 9,900चे म्हणजेच गुणाकार, चेचा अर्थ गुणाकार ठेवायचा असा अर्थ होईल. पण हे लक्षात ठेवा तुम्ही आता, या प्रश्नाचा अर्थ काय आहे बघा. 100पैकी 100ला जर 9 असेल, 100पैकी जर 9 असेल तर 9,900ला किती, म्हणजेच 9,900ला किती बघा. किती पटीने वाढलं आहे, 99 पटीने वाढलं आहे. 100चा रूपांतर 9,900 केलं म्हणजे 99 पटीने वाढलं आहे. इथं सुद्धा 9चा 99 पटीने वाढवा म्हणजे किती होईल बघा. लक्षात येतं का बघा. 100चं 9,900 याचा अर्थ 99 पटीने वाढलं आहे. 100 हे 99 पटीने वाढल्यावर 9,900 येतं. तसंच 9ला सुद्धा समान म्हणजेच 99 पटीनेच वाढवायचं आहे. ठीक आहे. यात नाही तर असं करायचं, तिरकस गुणाकार क्वेश्चन मार्क गुणिले 100 बरोबर 9 गुणिले 9,900. क्वेश्चन मार्क आपल्याला काढायचं आहे. बरोबर चिन्हला बरोबर चिन्ह. 100 इथं गुणाकारामध्ये तुम्ही दोन्हीकडे 100ला भागू शकता, कारण हा 100 निघून गेल्यावर तुम्हाला क्वेश्चन मार्कचं उत्तर मिळून जाईल. किंवा हा जो डावीकडचा जो 100 आहे ते उजवीकडे घेतल्यावर छेदस्थानामध्ये जाईल किंवा भागाकारामध्ये जाईल. उजवीकडे जे होतं तेच लिहिलं आपण. 100 उजवीकडे गेलं, कुठे गेलं तर छेदस्थानी गेलं. इथं अंशामध्ये होतं, उजवीकडे जाताना छेदस्थानी गेलं, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला इथं फक्त गुणाकार आणि भागाकार एवढंच करायचं आहे. हे बघा 2 शून्य गेलं म्हणजे 100नेच आपण त्याला भाग घातलं. 100ने भाग घातल्यावर 99 गुणिले 9 एवढंच राहिलं. म्हणजे तुम्हाला या क्वेश्चन मार्कचं उत्तर मिळेल 9 गुणिले 99 किती येतं बघा. गुणाकार करा. 99 99 81. चला 8 99 81 आणि 8 किती येतं 99 81 आणि 8. क्वेश्चन मार्कचा उत्तर निघालं तुम्हाला लक्षात येईल 891. 891 म्हणजेच पहिला ऑप्शन आहे.
लक्षात येते का? इथं काय करायचं आहे, टक्के 9% दिलं आहे, 9% याचाच अर्थ 100ला 9. मग इथं काय विचारलं आहे, 9,900चे 9% म्हणजे 9,900चे किती होतील? 100ला 9 असेल तर 9,900चे किती होतील? मग इथं तिरकाच गुणाकार करायचा आणि सगळ्या पद्धतीने अशाच पद्धतीने जर तुम्ही काढलं तर उत्तर बरोबर निघू शकतं. आपण थोडासा विचार करूया. हे प्रश्न परत परत बघा, तुम्हाला समजेल. ठीक आहे, बघा प्रश्न असंही येऊ शकतं, पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य म्हणजे चुकीचं आहे. तर या 4 ऑप्शनमध्ये 3 ऑप्शन बरोबर आहेत, सोडवून दिलेले आहेत त्यांनी उत्तर, आणि एक ऑप्शन चुकीचं आहे किंवा असत्य आहे. तर ते सोडवायचं कसं? 100चा शेकडा 20, शेकडा 20 म्हणजे 20%, शेकडा 20 म्हणजेच 20%. 100चा 20% किती होतो? म्हणजेच लक्षात आलं का बघा, 100ला 20, शेकडा 20 म्हणजेच 100%, 100ला 20, 100पैकी 20. तर 100चाच परत किती विचारलं आहे, किती येणार? 20च येणार. 100ला 20, 100ला 20. ठीक आहे, म्हणजे हा बरोबरच आहे पहिला. ठीक आहे, दुसरा आपण बघूयात. दुसरा बघूयात, 200चा शेकडा 10, शेकडा 10 म्हणजे 10%, शेकडा 10 म्हणजेच 10%, म्हणजेच शेकडा 10 म्हणजे 100ला 10. तर 200ला किती? 200ला किती? 100चं दुप्पट झालं 200, 10चं दुप्पट होणार 20, म्हणजेच बरोबर आहे. ठीक आहे, बरोबर आहे. लक्षात आलं? 100चं किती झालं? दुप्पट झालं, तर 10चं सुद्धा दुप्पट होणार, म्हणजे इथं क्वेश्चन ठिकाणी किती येणार? 20. तर 20 आहे, बरोबर आहे. त्यानंतर पुढचा तिसरा ऑप्शन बघूया. 400चा शेकडा 5 बरोबर 20, 400चा शेकडा 5, शेकडा 5 म्हणलं, शेकडा 5 म्हणजे 5%, म्हणजे त्याचा अर्थ 100ला 5, 100ला 5. मग 400ला किती होणार? 400ला किती होणार? 4 पटीने वाढलं, इथं सुद्धा 4 पटीने वाढवा. 25, 5 चोक 20, 100 चोक 100, 100 चोक 400, तर 5 चोक 20, म्हणजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 20 आलं, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. राहिला शेवटचा प्रश्न. याचा अर्थ शेवटचा प्रश्न काय असणार? चुकीचाच असणार. तरीसुद्धा बघूयात. 300चा शेकडा 10, शेकडा 10 म्हणजे 10%, याचा अर्थ 100ला 10. तर 300ला किती? 300चा विचारलं, 300ला किती? 3 पटीने वाढलं, 100 गुणिले 3 300, तसं 10 गुणिले 3 30 होते. इथं क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय यायला पाहिजे? 30 यायला पाहिजे, पण इथं काय दिले? 20, म्हणजेच हे चुकीचं आहे, असत्य आहे. चौथा ऑप्शन असत्य आहे. लक्षात आलं? हे प्रश्न 2018च्या स्कॉलरशिपला आलेलं होतं. पुढचा प्रश्न बघा. 50चा 50% किती? याच्या अगोदरचा प्रश्न जसं आहे तसंच. 50चा 50% किती? 50%, शेकडा 50 किंवा 50%, अर्थ एकच होतो. शेकडा 50 मागच्या प्रश्नाचा, किंवा 50% म्हणजे 100पैकी 50. ठीक आहे, म्हणजे आता 50चा काढायचा आहे आपल्याला. बघा, 100पैकी 50, 50% म्हणजे 100पैकी 50, 100पैकी 50. मग विचारलं आहे कोणाचा? 50चा विचारला आहे. मग 50चा किती होणार? क्वेश्चन मार्क. 100चं निम्म 50 झालं आहे, 100चं निम्म. 100ला जर 2ने भागलं तर 50 होतं. तसं या 50ला सुद्धा 2ने भागणार. इकडं डावीकडे जे होणार आहे तेच उजवीकडे करायचं. 100ला 2ने भागल्यावर 50 होणार आहे, म्हणजे निमपट. इथं सुद्धा 50चा निमपट किती झालं? मग 25, म्हणजेच 25. खूप सोपा प्रश्न आहे. 50% म्हणजे अर्धा होत असतो. 50चा अर्धा 25, लगेच उत्तर. तोंडीसुद्धा उत्तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. 50चा 50%, 100चा 50% 50, 200चा 50% 100. ठीक आहे, 400चा 50% 200, 20चा 50% 10. ठीक आहे, 40चा 50% 20. असं हे लगेच लक्षात यायला पाहिजे. तोंडी प्रश्न होता. हे सुद्धा प्रश्न आपल्या स्कॉलरशिपच्या 2017ला पडलेलं होतं. आता याच्यावरचे शाब्दिक उदाहरणंसुद्धा येत असतात. शाब्दिक उदाहरणे म्हणजे बघा कसं. शबनमने तिच्या जवळ असलेल्या चॉकलेटपैकी 15% चॉकलेट जोसेफला दिली. जर तिने जोसेफला 30 चॉकलेट दिली असतील तर शबनमजवळ एकूण किती चॉकलेट होती?
एकूण किती चॉकलेट होती, एकूण चॉकलेट त्याच्याजवळ होते ते काढायचं आहे. आता त्यातून 30 चॉकलेट त्याने दिली म्हणजेच 15% चॉकलेट, याचाच अर्थ 30. 15% म्हणजेच 30. 15% चॉकलेट जोसेफला दिली म्हणजेच 100ला 15. आता हा प्रश्न पण असंच घेऊया आपण. एकूण समजा तिच्याजवळ 100 चॉकलेट होती, त्यातून 100तून 15% म्हणजे 100पैकी 15 दिले, 100मधून 15 दिले. ठीक आहे. तर पण एकूण संख्या जी आहे, संख्याने किती दिलेली आहे, त्यांनी 30 चॉकलेट दिली म्हणजेच 15% म्हणजेच 30. एकूण किती जे समजा आपण 100 होते असं एकूण जर मानलं, 100पैकी 15 दिले, बघा 15% दिले, तर म्हणजे एकूण संख्याने किती दिली, 30 दिले. 15% म्हणजेच 30 आहे. मग 100ला किती. ठीक आहे. 30पैकी 15 तर 100ला किती असा प्रश्न असेल. मग इथं काय झालं बघा, 15चा दुप्पट झाले 30. 15चा दुप्पट झालेला आहे. 15 गुणिले 2 केल्यावर 30 येतं. तसं 100चं दुप्पट करूया. 100चा दुप्पट 200 म्हणजेच या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आलं 200. उत्तर काय असणार आहे, 200. ऑप्शन क्रमांक 4. अगदी सोपा प्रश्न होता. लक्षात आलं. 15% चॉकलेट जोसेफला दिली म्हणजेच किती दिली संख्याने, 30 चॉकलेट दिली. याचाच अर्थ 15% म्हणजे 30 आहे. मग त्याच्याकडे एकूण किती होते, आपण 100%, 100मधून 15 जर येत असेल, मग 30 चॉकलेट एकूण संख्येमध्ये जर होत असेल तर तेच 200 होणार, म्हणजे दुप्पट झालं. किंवा हा प्रश्न आपण जर खूपच टेक्निक पद्धतीने जर घेतलात तर कसं होणार बघा. 100पैकी 15% चॉकलेट दिली तर एकूण ठीक आहे 30 चॉकलेट दिली असतील म्हणजेच 30 चॉकलेटचा किती होईल, हा इथला क्वेश्चन मार्कचा आपल्याला संख्या काढायचा आहे. 30 चॉकलेट दिली, 15% म्हणजे 30%. सेम तसंच आहे हे सुद्धा. लक्षात आलं. तिरकस गुणाकार जर केला तर तसंच होणार आहे. तिथं सुद्धा तिरकस गुणाकार जर केला तर तसंच होणार आहे. 100 गुणिले 30 एकीकडे होईल, क्वेश्चन मार्क गुणिले 15 एकीकडे होईल. आणि जर तुम्ही दुप्पट केला तर आपोआप लक्षात येईल की 15 दुनी 30, 100 दुनी 200. सममूल्य अपूर्णांक आपल्याला काढायचा आहे. 15चा 30 झालं तर 100चा 200 होईल, म्हणजे 200पैकी होतं. ठीक आहे. पुढचं उदाहरण आपण बघूया. रावसाहेबांच्या बागेत विविध प्रकारची 2100 झाडे आहेत. त्यापैकी 25% झाडे आंब्याची, 20% झाडे नारळाची, 40% झाडे फणसांची व उरलेली झाडे सुपारीची आहेत. तर सुपारीची एकूण किती झाडे आहेत. उरलेले म्हणजेच सर्व राहिलेले झाडे सुपारीची आहेत. तर बघा 25% आंब्याचे आहेत, 25% आंब्याचे अधिक त्यानंतर 20% नारळाचे, 20% त्यानंतर 40% झाडे फणसांची आणि राहिलेले जे झाडे आहेत ते सुपारीचे आहेत. या तिन्हीची बेरीज करा. ठीक आहे. 25 अधिक 20 अधिक 40. बघा बेरीज केल्यावर तुम्हाला लक्षात येईल 4 आणि 2 6 आणि 2 8 म्हणजे 85% झाडे हे सुपारी सोडून विविध प्रकारचे आहेत, म्हणजेच आंब्याची, नारळाची आणि फणसाची आहेत. राहिलेले 85% इथंच झाले. मग राहिले किती, टोटल 100% असतं. 100मधून 85 जर गेलं, 100मधून 85 वजा करा, राहिलेले आहेत 15. ते 15% झाडे हे सुपारीची आहेत. 15% झाडे सुपारीची आहेत. पण तुम्हाला टक्केमध्ये उत्तर विचारलेलं नाही आहे, तुम्हाला संख्या विचारलेलं आहे किती. त्यामुळं एकूण किती संख्या आहेत, 2100 झाडे आहेत. 2100 झाडेमध्ये 15% किती असेल, म्हणजेच जर 100मध्ये 15 झाडे हे सुपारीची आहेत, आत्ताच आपण बघितलं 15% सुपारीची आहेत, म्हणजेच 100मध्ये 15 हे सुपारीचे जर असतील तर एकूण 2100मध्ये किती. लक्षात आलं. एकूण जर आपण मानलं झाडे 100 आहेत तर त्यात 15 झाडे हे सुपारीचे निघतील, तर 2100मध्ये सुपारीची झाडे किती निघतील. बघा किती पटीने वाढलं आहे, 21 पटीने. 100चा 21 पटीने वाढलेलं आहे, म्हणजेच 21ने गुणाकार केला आहे. 100ला 21ने गुणाकार केल्यावर 2100 येतं. तसं 15ला 21ने गुणाकार करा किंवा तिरकस गुणाकार आपण करतो. 15ला मी काय म्हटलं, 15ला
21ने गुणाकार करा, तुम्हाला उत्तर भेटून जाईल. ठीक आहे. नाहीतर आपण दीर्घ गुणाकार करतो. क्वेश्चन मार्क गुणिले 100. समजत नसेल असं तिरकाचा आपण गुणाकार करू शकतो. बरोबर उजवीकडे 2100 गुणिले 15. ठीक आहे. क्वेश्चन मार्कला इथंच ठेवा, कारण आपल्याला क्वेश्चन मार्कचंच उत्तर काढायचं आहे. 100 डावीकडे गुणाकाराच्या स्वरूपात आहे, उजवीकडे गेल्यावर भागाकाराच्या स्वरूपात जाईल, म्हणजे छेदस्थानी जाईल. उजवीकडे 100 छेदस्थानाला जाईल, इकडं अंशामध्ये होतं. आता भाग गेलं म्हणजेच 100नेच भाग गेला, 100ने भाग गेल्यावर राहिलं 21. ठीक आहे. आता 21 गुणिले 15 म्हणजे 21 गुणिले 15. क्वेश्चन मार्कचं उत्तर निघून जाईल 21 गुणिले 15 केल्यावर. 15चा पाढा येतं आपल्याला. 15 × 15 हातचा आला 1 5, 15 दोन्ही 30 आणि 1 31. म्हणजेच 100मध्ये 15 जर सुपारीचे असतील तर 2100मध्ये किती असतील? 315 झाडे असतील सुपारीचे. ऑप्शनमध्ये आहे बघा 315. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो. असा विचार करा म्हणजे तुम्हाला सोपं पडेल. ठीक आहे. तर इथं लक्षात आलं आहे का? 25% आंब्याचे होते, 20% झाडे हे नारळाचे होते, 40% झाडे हे फणसाचे होते. राहिलेले झाडे किती? तर एकूण जर तुम्ही बघितलं बेरीज जर केला तर एकूण 85% होते. 100% व्हायला पाहिजे. म्हणजे राहिलेले झाडे हे 15 जे आहेत हे सुपारीचे आहेत. म्हणजे दोघांची बेरीज केली तर एकूण झाडे होतील 100. ठीक आहे. म्हणून राहिलेले जे झाडे आहेत जे सुपारीचे आहेत ते 15% निघाले. तर 15% म्हणजेच लक्षात आलं 100मध्ये 15 तर 2100ला किती? तर आपण अशा पद्धतीने सुपारीची संख्या सुपारीचे जे झाडे आहेत त्याची संख्या आपण काढलेली आहे 315. पुढचा प्रश्न, हा सुद्धा प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये स्कॉलरशिपमध्ये विचारलेलं होतं. मागच्या प्रश्न 7वा जो प्रश्न आपण याच्या अगोदर सोडवला आहे तसाच सेम प्रश्न आहे. बघा, एका जंगलात बाभळीची 15%, सागाची 45%, पळसाची 20% व उरलेली जांभळाची झाडे आहेत. जर जंगलात एकूण 5000 झाडे असतील तर जांभळाची किती झाडे असतील? मगाशीचं जे सुपारीचं आपण जे प्रश्न बघितलं आहे सेम तसाच प्रश्न आहे. ऑप्शन 4 दिलेले आहेत. बघा, करायचं आहे तसंच. कसं केलं होतं आपण मागच्या वेळेस? पहिल्यांदा हे सगळ्या झाडांची टक्केवारी एकूण 100 व्हायला पाहिजे. होते का बघूया. नाही होत म्हणजे उरलेली जी टक्केवारी आहे ते जांभळाची झाडांची असतील. म्हणजे मग 15 अधिक 45 अधिक 20 या तिघांची बेरीज आणि चौथा झाड आहे जांभळांची. तर चारही जांभळाचे झाड काढताना अगोदर आपण तिन्ही टक्केवारीची बेरीज आपण केलं. बघा, 15 × 45, 15 × 60 बेरीज झालं 60 आणि 80. 20 म्हणजे एकूण 80% झालं इथं. राहिलेलं जे 20% आहे 100मधून 80 एकूण किती व्हायला पाहिजे झाडे? 100% झाडे जर मानलं 100% झाडं म्हणजे किती? 5000 झाडं. 100 म्हणजेच 5000 झाडं. तर त्या 100% झाडं म्हणजेच इथं राहिलेले जे झाडे आहेत जे 20% झाडे असतील हे जांभळाची आहेत. ठीक आहे. मग आता जर आपण लक्षात आलं आपल्याला म्हणजे 100ला 20 हे झाडं कशाची असणार आहेत? 100 जर एकूण झाडं असतील तर त्यात 20 झाड हे जांभळाची आहेत. तुम्हाला प्रश्न आहे तर जांभळाची किती झाडे असतील? झाडांची संख्या विचारलं आहे, टक्के विचारलेलं नाही आहे. त्यामुळं 100मध्ये 20 झाडं हे जांभळाची असणार आहेत. मग एकूण झाडं किती आहेत? 100 जर आपण मानलं म्हणजे 100 म्हणजेच 5000. एकूण झाडं आहेत 5000. ठीक आहे. मग 5000मध्ये जांभळाची झाडे किती असतील? लक्षात घ्या. 100चं किती पट झालं? 50 पट झालं. बघा, 50 पट. 50नी जर 100ला गुणलं 50नी जर 100ला गुणलं तर 5000 येतं. म्हणजेच इथं 50 पटीने वाढलेलं आहे संख्या. तसंच इथं सुद्धा 20 ती सुद्धा 50%ने वाढेल. म्हणजे किती येतं बघा, 50 गुणिले 20 लगेच उत्तर निघेल तुम्हाला. 5 2 10 आणि पुढचे 2 शून्य म्हणजे 1000 झाडं हे जांभळाची असतील. उत्तर आहे 1000. ठीक आहे. 1000 उत्तर असणार आहे. जर तुम्हाला हे समजत नसेल पट्टीचं वगैरे तर तुम्ही तिरकस गुणाकार करू शकता. ठीक आहे. कसं करायचं? क्वेश्चन मार्क गुणिले 100 उजवीकडे 5000 गुणिले 20. ठीक आहे. क्वेश्चन मार्कचं तुम्हाला उत्तर काढायचं आहे त्यामुळे 100 उजवीकडे घेऊन जावा. 5000 अंशामध्ये आहे गुणिले 20
हे अंशामध्ये होतं, उजवीकडे गेल्यावर छेदामध्ये जाईल, 100ने भाग जाईल, 100 एक 100, 100चे 2 शून्य गेले, राहिलं 50. म्हणजेच क्वेश्चन मार्क बरोबर 50 गुणिले 20 तसंच येणार आहे. 50 गुणिले 20 आपण केलं होतं 1000 उत्तर आलं गुणाकार केल्यावर. म्हणजे लक्षात येतं का बघा, 1000 झाडे हे जांभळाची असतील. ठीक आहे, असंही करू शकता तुम्ही लगेच समजून, किंवा तुम्ही जर सोडवलात तर उत्तर बरोबर येणारच आहे. तर हे अगोदर माहीत व्हायला पाहिजे. उरलेली झाडे म्हणजे जांभळाची, तर टक्के जे असतात ते एकूण 100 व्हायला पाहिजे. इथं 80च होतात. उरलेले म्हणजे 20% कोणाची असणार आहेत, जांभळाची झाडं. हे लक्षात आलं की ते आपल्याला सोडवता येईल. ठीक आहे, मागचं उदाहरणासारखं आहे. ते दोन्ही प्रश्न, 7वा प्रश्न आणि हा 8वा प्रश्न, दोन्ही प्रश्न परीक्षेमध्ये, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारलेले होते.